नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, जे भारताचा प्रगतीचा रस्ता, म्हणजे अक्षरशः रस्ता, विक्रमी वेगाने बनवत आहेत. चला तर मग जाणून घेऊया जगदीश कदम यांची ही अविश्वसनीय कहाणी. पण एक प्रश्न आहे, सलग 105 तासात 75 किलोमीटरचा रस्ता बनवणं शक्य आहे का? म्हणजे विचार करा, जवळजवळ 4.5 दिवस, 1 मिनिटही न थांबता काम आणि 75 किलोमीटरचा पक्का रस्ता तयार. ऐकूनच अशक्य वाटतं ना? पण हो, हेच तर या कथेचं वैशिष्ट्य आहे. अगदी बरोबर. तब्बल 75 किलोमीटर. आता हे अंतर किती आहे याचा अंदाज यावा म्हणून सांगतो. साधारणपणे मुंबईहून लोणावळ्याला जाण्याइतकं. आणि एवढा मोठा रस्ता फक्त काही दिवसात तयार झाला. यावरूनच या कामाच्या भव्यतेची कल्पना येते. आणि वेळ किती लागला असेल असं वाटतं? फक्त 105 तास आणि 33 मिनिटं. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. हा आकडाच या कामगिरीला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. आणि हो, याच कामगिरीने एक नवा जागतिक विक्रम रचला गेला. तर ह्या कामगिरीमुळे भारताचा वेग, भारताची क्षमता संपूर्ण जगाने पाहिली. चला तर मग बघूया हा ऐतिहासिक पराक्रम नेमका होता तरी काय. आणि गंमत म्हणजे हा काही त्यांचा पहिला विक्रम नव्हता. राजपथ इन्फ्राकॉनने एकामागोएक असे 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेत. बघा, 2021 मध्ये सातारा जिल्ह्यात पुसेगाव ते मासुर्ने दरम्यान फक्त 24 तासात जवळपास 40 किलोमीटरचा रस्ता बांधला. आणि मग 2022 मध्ये तर कमालच झाली. अमरावती ते अकोला महामार्गावर 75 किलोमीटरचा रस्ता फक्त 105 तास 33 मिनिटात पूर्ण केला. आणि एक खास गोष्ट म्हणजे हा विक्रम जगदीश कदमांच्या वाढदिवसाच्या दिवशीच पूर्ण झाला. ठीक आहे, विक्रम तर आपण पाहिले, पण हे सगळं केलं कोणी? या अशक्य वाटणाऱ्या कामामागे नक्की कोण आहे? तर चला आता ओळख करून घेऊया त्या व्यक्तीची ज्यांनी हे शक्य करून दाखवलं. तर हे आहेत जगदीश कदम. त्यांनी पुण्याच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे COEP मधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पण त्यांचं ध्येय फक्त एक डिग्री मिळवणं नव्हतं, तर आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी, देशाच्या विकासासाठी कसा करता येईल यावर त्यांचा सुरुवातीपासूनच भर होता. आणि याच ध्येयातून त्यांनी राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. बघता बघता हीच कंपनी त्यांच्या दूरदृष्टीचं आणि कर्तृत्वाचं प्रतीक बनली. आज रस्ते, महामार्ग आणि मोठ्या प्रकल्पांच्या क्षेत्रात राजपथ इन्फ्राकॉन हे एक अत्यंत विश्वासार्ह नाव मानलं जातं. हे सगळं ऐकून एक प्रश्न नक्कीच मनात येतो की राजपथ इन्फ्राकॉनच्या या अभूतपूर्व यशामागे नक्की काय रहस्य आहे? काय आहे त्यांच्या यशाचा फॉर्म्युला? तर त्यांच्या यशाचा जो फॉर्म्युला आहे ना, तो 4 मुख्य स्तंभांवर उभा आहे. पहिला, अगदी अचूक, काटेकोर नियोजन. दुसरं, आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर. तिसरं, कामामध्ये कमालीची शिस्तबद्धता. आणि चौथा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अटूट दृढनिश्चय. ह्याच 4 गोष्टींच्या जोरावर ते अशक्य वाटणारे विक्रम सहज शक्य करून दाखवतात. पण जगदीश कदम यांना फक्त एक यशस्वी उद्योजक किंवा इंजिनियर म्हणणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वावर अन्याय करण्यासारखं होईल. कारण त्यांचं नेतृत्व आणि कार्यक्षेत्र हे रस्त्यांच्या आणि बांधकामाच्या खूप पलीकडचं आहे. हे बघितल्यावर आपल्याला त्यांच्या बहुआयामी नेतृत्वाची कल्पना येईल. विचार करा, तब्बल 22 वर्ष त्यांनी जनता सहकारी बँकेचं अध्यक्षपद सांभाळणं, आशियातला सगळ्यात मोठा ऐतिहासिक थीम पार्क जो पुण्यात साकारतोय, शिवसृष्टी, त्याचे ते विश्वस्त आहेत. एवढंच नाही तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणून शिक्षण क्षेत्रातही त्यांचं काम आहे. आणि CII म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या राष्ट्रीय समितीवर उपाध्यक्ष म्हणून ते राष्ट्रीय धोरण ठरवण्यातही मदत करतात. म्हणजे बँकिंग, संस्कृती, शिक्षण, राष्ट्रीय धोरण सगळीकडेच त्यांचं योगदान. तर मग अशा या प्रगतीच्या शिल्पकारामागची प्रेरणा काय आहे आणि त्यांच्या कामाचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होतो ते आता पाहूया. त्यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे जे त्यांच्या कामाचं सार सांगतं. ते म्हणतात, रस्ते केवळ शहरांना जोडत नाहीत, ते संधी, विकास आणि भविष्य जोडतात. म्हणजे बघा, त्यांच्यासाठी रस्ता बांधणं हे फक्त एक इंजिनिअरिंगचं काम नाहीये, तर ते समाजाला प्रगतीशी आणि नवनव्या संधींशी जोडण्याचे एक माध्यम आहे. तर त्यांच्या या संपूर्ण प्रवासातून आपल्याला 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. पहिली म्हणजे दर्जेदार शिक्षण आणि त्याला जोडलेली कठोर मेहनत. याच पायावर दीर्घकाळ टिकणारे यश उभं राहतं. दुसरी गोष्ट, कोणतंही मोठं काम एकट्याने होत नाही. त्यासाठी टीमवर्क आणि परफेक्ट प्लॅनिंग अत्यंत आवश्यक आहे.
आणि तिसरी आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला व्यवसाय सांभाळताना सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जबाबदारी विसरून चालणार नाही. आणि शेवटी एक प्रश्न जो नक्कीच विचार करायला लावतो की एका व्यक्तीची दूरदृष्टी, एका व्यक्तीचं ध्येय देशाच्या प्रगतीला किती प्रचंड वेग देऊ शकतं. जगदीश कदम यांची ही कहाणी याचं उत्तम उदाहरण आहे. ती आपल्याला दाखवते की एका व्यक्तीच्या जिद्दीने आणि दूरदृष्टीने खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाच्या विकासाचा राजपथ कसा तयार होऊ शकतो.